बी ए भाग 2 सेमिस्टर 3 यामधलं आपलं तिसरं युनिट सुरू आहे आणि या तिसऱ्या युनिटमधलं हे दुसरं चॅप्टर आहे अपस्फीती. या अगोदरच्या लेक्चरला आपण स्फीतीची व्याख्या, कारणे, परिणाम आणि उपाय या गोष्टी शिकल्या होत्या. या लेक्चरमध्ये आपल्याला अपस्फीती म्हणजे काय, त्याची व्याख्या, कारणे, परिणाम व उपाय या गोष्टी शिकायच्या आहेत. तर या अपस्फीतीची जी व्याख्या केलेली आहे ती प्राध्यापक क्राउथर यांनी केलेली आहे. तर क्राउथर यांच्या मते ज्या अवस्थेत मुद्रा मूल्य वाढत जाते आणि वस्तूचे भाव घसरू लागतात अशा अवस्थेला मुद्रा अपस्फीती किंवा मुद्रा संकोच असे म्हणतात. बघा, क्राउथरच्या मते ज्या अवस्थेत मुद्रा मूल्य वाढत जाते, म्हणजे मुद्रेचे मूल्य हे वाढत जाते आणि वस्तूचे भाव कमी होतात, अशा अवस्थेला मुद्रा अपस्फीती असं म्हणतात. म्हणजेच जेव्हा वस्तूचे भाव कमी होतात, याला दुसऱ्या भाषेत आपण मंदी हा शब्द वापरू शकतो. मंदीच्या अवस्थेमध्ये वस्तूच्या किमती कमी होतात आणि मुद्रेचं मूल्य मात्र वाढत जाते, अशी ही अपस्फीती होय. म्हणजे क्राउथर यांची व्याख्या, ज्या अवस्थेत मुद्रा मूल्य वाढत जाते आणि वस्तूचे भाव घसरू लागतात अशा अवस्थेला मुद्रा अपस्फीती किंवा मुद्रा संकोच असे म्हणतात. आता या अपस्फीतीची काय कारणे आहेत, तर अनेक कारणे आहेत. त्यापैकी पहिलं आहे मुद्रा परिमाणात घट. जेव्हा मुद्रेच्या संख्येत घट होते, मुद्रा परिमाणात घट होते, मुद्रेच्या संख्येत घट होते, अशावेळी मुद्रेचं मूल्य वाढते आणि दुसऱ्या साईडला वस्तूचं मूल्य कमी होते आणि म्हणून अपस्फीती होण्याचं हे सुद्धा एक कारण आहे की मुद्रा परिमाणात घट. मुद्रा परिमाणात जेव्हा घट होते तेव्हा लोकांच्या हाती सहजरित्या पैसे येत नाहीत आणि लोकांच्या हातात सहजरित्या जर पैसे आले नाहीत तर त्यांच्याकडे कमी पैसा उरतो आणि त्यांच्याकडे कमी पैसा उरला म्हणजेच ते आता कमी पैशाच्या साहाय्याने जास्त वस्तूंचा पाठलाग करत आहेत. अशावेळी वस्तूचं मूल्य हे कमी होत चालते आणि दुसऱ्या अँगलला आपण विचार करतो मुद्रेचं मूल्य हे वाढत जाते. म्हणजेच काय, मुद्रा परिमाणात घट झाल्यामुळं ही अपस्फीती निर्माण झालेली आहे. म्हणून अपस्फीती हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कारण आहे. दुसरे, कराच्या प्रमाणात वाढ. बघा, जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स आकारला जातो अशावेळी लोकांच्या उत्पन्नाचा बराचसा मोठा भाग हा टॅक्स देण्यामध्ये खर्च होतो आणि बराचसा मोठा भाग हा टॅक्स देण्यामध्ये खर्च झाल्यामुळे लोकांच्या हाती कमी पैसा उरतो. लोकांच्या हाती कमी पैसा उरला म्हणजे त्यांच्याकडे कमी पैसे राहतात आणि त्यांच्याकडे कमी पैसे राहिले म्हणजे ते हव्या तशा वस्तूची खरेदी करू शकत नाहीत आणि हवी तशी वस्तूची खरेदी न करू शकल्यामुळे वस्तूचे भाव हे कमी कमी व्हायला लागतात आणि त्याचंच रूपांतर हे मंदी किंवा अपस्फीतीमध्ये व्हायला लागते आणि म्हणून हे सुद्धा एक अपस्फीतीचं महत्त्वपूर्ण कारण आहे. त्यानंतर सार्वजनिक ऋणात वाढ. सार्वजनिक ऋणात वाढ म्हणजे हे सार्वजनिक ऋण हे सरकार ऋण काढत असते. म्हणजे सरकार काय करते तर बऱ्याच वेळा आपल्याकडे असलेले कर्जरोखे हे विकायला काढते. कर्जरोखे विकायला काढल्यामुळं सरकारी कर्जरोखे लोक विकत घेतात. कर्जरोखे हे त्या व्यक्तीकडे येतात आणि व्यक्तीकडचे पैसे हे सरकारकडे जातात. अशावेळी एकूणच लोकांकडे पैसे उरत नाहीत, पैसे राहत नाहीत, त्यांच्याकडे पैसे कमी राहतात आणि त्यांच्याकडे पैसे कमी राहिल्यामुळं त्यांच्या मागणीमध्ये घट होते आणि आपोआपच वस्तूच्या किमती कमी व्हायला लागतात आणि अपस्फीती येण्याचं हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कारण आहे. त्यानंतर नंबर 4, केंद्रीय बँकेचे प्रत्यनियंत्रण धोरण. केंद्रीय बँकेचे प्रत्यनियंत्रण धोरण. केंद्रीय बँक प्रत्ययावर नियंत्रण ठेवत असते. त्याचे अनेक मार्ग आहेत. व्याजदरात असेल, बँक दर असेल, रेपो दर असेल. तर केंद्रीय बँक काय करते, केंद्रीय बँकेने जर मोठ्या प्रमाणात व्याजदर वाढवले तर लोक काय करतात, आपल्याकडला पैसा हे बँकेत नेऊन टाकतात आणि मार्केटमध्ये पैसे उरत नाहीत किंवा राहत नाहीत किंवा कमी राहतात. अशावेळी लोकांकडचे पैसे, जास्तीत जास्त पैसे बँकांमध्ये जातात कारण बँकांचे व्याजदर हे वाढलेले आहेत आणि बँक जे लोन देतात, बँक दर वाढल्यामुळे, व्याजदर वाढल्यामुळे
ते लोन घेणंसुद्धा आम आदमीला परवडत नाही. अशावेळी बँकेकडे पैसे पडून राहतात. म्हणजे एक तर लोक लोन घेत नाहीत आणि आपल्याकडे असलेला पैसासुद्धा ते बँकेत नेऊन टाकतात, कारण व्याजदर जास्त आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते बँकेत नेऊन टाकतात आणि ज्यांना पैशाची आवश्यकता होती, ज्यांना लोन काढायचं होतं ते लोन काढत नाहीत, कारण व्याजदर वाढलेले. या दोन्ही गोष्टीमुळे काय होते की लोकांकडला पैसा बँकेतच साठून राहतो, तो मार्केटमध्ये येत नाही किंवा तो लोकांच्या हाती येत नाही. आणि लोकांच्या हाती न आल्यामुळं परत लोकांकडे पैसा नाही आणि म्हणून पैसे नसल्यामुळे ते आपल्या मागणीमध्ये घट करतात आणि त्यामुळे आपोआपच मंदी यायला सुरुवात होते. त्यानंतरचे नंबर 5, उत्पादनातील अतिरिक्त वाढ. उत्पादनात अतिरिक्त वाढ झाली तेव्हासुद्धा वस्तूचे भाव कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मागणी स्थिर आहे पण पुरवठ्यातच वाढ झाली. अशावेळी वस्तूच्या किमती ह्या कमी व्हायला लागतात आणि आपोआपच अपस्फीती यायला लागते आणि हे सुद्धा एक अपस्फीतीचं महत्त्वपूर्ण कारण आहे. त्यानंतर आहे आयातीत वाढ. बऱ्याच वेळा काही वस्तू आपल्या देशात तयार होतात, काही आपल्याला विदेशातून सुद्धा आयात कराव्या लागतात. अशा वस्तूची आयात जर वाढली, आपल्याकडं काही वस्तू त्या शिल्लक होत्याच पण अजून आपण वस्तूची आयात करून अजून त्या वस्तूमध्ये भर टाकली, अशावेळी त्या वस्तूचा पुरवठा त्या वस्तूचा पुरवठा हा वाढत जातो आणि त्याची मागणी पाहिजे तशी राहत नाही. आणि त्याची मागणी पाहिजे तशी न राहिल्यामुळे त्या वस्तूचे भाव, त्या वस्तूच्या किमती या कमी व्हायला लागतात आणि मार्केटमध्ये अपस्फीती यायला लागते. हे सुद्धा एक अपस्फीतीचं महत्त्वपूर्ण कारण आहे. त्यानंतर आहे अपस्फीतीचे परिणाम. काय काय परिणाम होतात, त्यातलं पहिलं आहे आर्थिक परिणाम. त्यातलं आहे उत्पादनावरील परिणाम. उत्पादन, प्रोडक्शन, या उत्पादनावर काय काय परिणाम होतात. जेव्हा मंदी येते तेव्हा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो, वाईट परिणाम होतो. कारण मंदी येते तेव्हा वस्तूच्या किमती ह्या कमी झालेल्या असतात आणि उत्पादक वर्गाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर त्याला ती वस्तू तयार करणं परवडत नाही. कारण आता उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्यामुळे किंवा जास्त वस्तूच्या किमती कमी झाल्यामुळं उत्पादन घेणं त्या उत्पादकाच्या दृष्टीनं परवडणारं नाही आहे. कारण त्याला आता हवा तसा भाव, हवा तशी किंमत त्या वस्तूची मिळत नाही आणि म्हणून या अपस्फीतीचा उत्पादनावर विपरीत किंवा वाईट परिणाम होतो. आहे रोजगारीवरील परिणाम. रोजगार आपण पाहतो जेव्हा वस्तूच्या किमती कमी होतात तेव्हा अगोदरचा पॉईंट आपण पाहिला उत्पादक किंवा उत्पादनावर परिणाम. तर उत्पादन आणि रोजगार हे निगडीत गोष्टी आहेत. जर उत्पादन घेणं परवडत नाही, वस्तूच्या किमती कमी झालेल्या आहेत, अशावेळी तो उत्पादक काय करेल, आपल्या वस्तू निर्मितीमध्ये घट करेल आणि त्यानं जर वस्तूच्या निर्मितीमध्ये घट केली तर तो पहिल्या इतका लोकांना रोजगार देणार नाही. म्हणजे रोजगारीमध्ये सुद्धा घट व्हायला लागेल आणि म्हणूनच या अपस्फीतीचा रोजगारीवर विपरीत परिणाम होतो. अपस्फीतीमुळे लोकांचे रोजगार जातात. लोकांना नवीन रोजगार तर निर्माणच होत नाही, पण जे रोजगार होते ते सुद्धा रोजगार कमी व्हायला लागतात. म्हणजे रोजगारीवर त्याचा या अपस्फीतीचा विपरीत परिणाम, वाईट परिणाम होतो. आहे वितरणावरील परिणाम. वितरणावर काय काय परिणाम होतो, त्यातलं पहिलं आहे श्रमिक व पगारदार. श्रमिक असेल, पगारदार असेल, या लोकांच्या दृष्टीने मंदी ही चांगली आहे. कारण त्यांचं उत्पन्न तर सारखंच आहे पण आता वस्तूच्या किमतीच कमी झाल्यामुळं आता त्यांच्या पगारामध्ये आता जास्त वस्तू विकत येतील, जास्त वस्तू त्यांना खरेदी करता येतील, पगारदार असेल, श्रमिक असेल. आणि म्हणून श्रमिक असेल, पगारदार असेल, यांच्या दृष्टीने मंदी किंवा अपस्फीती ही चांगली आहे, त्यांच्यासाठी ती अनुकूल आहे. रणको व धनको. रणको म्हणजे ऋण घेणारा, धनको म्हणजे ऋण देणारा. ऋणको म्हणजे पैसे घेणारा लोन स्वरूपात आणि धनको म्हणजे पैसे देणारा. तर ऋणकोच्या दृष्टीने जर विचार केला तर ऋणकोच्या दृष्टीनं विपरीत परिणाम होतो. कारण ऋणकोने अगोदर ऋण काढलेलं आहे तेव्हा वस्तू महाग होत्या आणि त्यानं ऋण काढून त्या वस्तू विकत घेतल्या होत्या तेव्हा त्याला त्या वस्तू महाग पडल्या होत्या. आता त्या वस्तूच्या किमती कमी झाल्यात म्हणून ऋणकोच्या दृष्टीनं अपस्फीती ही
विपरीत परिणाम करणारी आहे. तर धनकोच्या दृष्टीने मात्र ही सकारात्मक परिणाम करणारी आहे, अनुकूल परिणाम करणारी आहे. कारण धनकोनं काय केलं होतं, अगोदर जेव्हा वस्तूच्या किमती जास्त होत्या तेव्हा आपले पैसे व्याजाने दिले होते आणि आता जेव्हा त्याचे पैसे त्याला परत मिळाले, आता त्याला जी वस्तू विकत घ्यायची होती त्याच्या वस्तूच्या किमती आता कमी झालेल्या आहेत. आता तो वस्तूच्या किमती कमी झाल्यामुळे त्याच्या दृष्टीनं फायदा झाला आणि म्हणून धनकोच्या दृष्टीनं अपस्फीती ही अनुकूल परिणाम करते. नंबर 3, शेतकरी. शेतकरी हा उत्पादक वर्गामध्ये मोडतो. शेतकरी उत्पादक वर्गामध्ये मोडत असल्यामुळे या शेतकऱ्याच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर वस्तूचे भाव कमी झाल्यामुळे त्याच्या मालाला भाव राहत नाही. तर त्याच्या मालाला जर भाव राहत नसेल तर अपस्फीतीमुळे किंवा मंदीमुळे त्या शेतकऱ्यावर विपरीत परिणाम होतो. नंबर 4 आहे उत्पादक व व्यापारी. उत्पादक आणि व्यापारी. उत्पादकाचा आपण वर पाहिलाच होता पॉईंट. उत्पादकाच्या दृष्टीने मंदी किंवा अपस्फीती ही विपरीत परिणाम करणारी आहे, वाईट परिणाम करणारी आहे. तर व्यापारी वर्गावर सुद्धा याचा विपरीतच परिणाम होताना आपल्याला पाहावयास मिळतो. कारण एकूणच मंदी आहे, अपस्फीती आहे, अशावेळी व्यापाऱ्याच्या दृष्टीने सुद्धा हे अपस्फीती ही विपरीत परिणाम करणारी आहे. नंबर 5 आहे गुंतवणूकदार. गुंतवणूकदारानं जर अगोदर गुंतवणूक केलेली असेल आणि आता त्याला परतावा मिळत असेल तर आता त्यानं जे पैसे लावले होते त्या पैशामध्ये आता त्याला जास्तीत जास्त वस्तू विकत घेता येतील आणि म्हणून गुंतवणूकदाराच्या दृष्टीने तो अनुकूल आहे. पण जर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं की नवीन इन्व्हेस्टमेंट व्हायची असेल तर नवीन इन्व्हेस्टमेंट करायची असेल, नवीन गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूकदाराच्या दृष्टीने सुद्धा आता उद्योग बंद होत असल्यामुळे किंवा उद्योगात घट होत असल्यामुळे गुंतवणूकदाराच्या दृष्टीने सुद्धा विपरीत परिणाम या अपस्फीतीचा होतो. नंबर 6 आहे उपभोक्ते. उपभोक्त्याच्या दृष्टीनं एक आपण अनुकूल परिणाम झाला असं आपण काही प्रमाणात म्हणू शकतो. कारण आता उपभोक्त्याला पहिल्यापेक्षा ह्या वस्तू या कमी किमतीला मिळत आहेत, अपस्फीती असल्यामुळे, मंदी असल्यामुळे, आणि उपभोक्त्याच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे, अनुकूल बाब आहे. नंबर 3 आहे सामाजिक परिणाम. एकूणच समाजामध्ये उपभोक्ते असतात, गुंतवणूकदार असतात, उत्पादक असतात. ह्या सगळ्या गोष्टी जरी आपण विचारात घेतल्या तरीसुद्धा ओव्हरऑल जर आपण या सामाजिक परिणाम जर अभ्यासला तर समाजावर याचा विपरीत परिणाम होतो. कारण एका साईडला वस्तूच्या किमती तर कमी होतात, उपभोक्त्याच्या दृष्टीने आपण म्हणतो चांगली बाब आहे, पण दुसऱ्या साईडला त्याचा रोजगारसुद्धा जातो किंवा कमी होतात आणि अशावेळी समाजामध्ये अंधाधुंदी माजायला लागते आणि म्हणून सामाजिकदृष्ट्या ही अपस्फीती ही वाईट आहे. त्यानंतर राजकीय परिणाम काय होतात तर मंदीमुळं सगळ्याच अर्थव्यवस्था ह्या डबघाईस येतात किंवा खिळखिळ्या होतात. अशावेळी राजकीय वातावरणसुद्धा चांगलं राहत नाही. जे सत्तेत असलेले सरकार आहे त्यांच्यावर टीका होते आणि म्हणूनच राजकीयदृष्ट्यासुद्धा अपस्फीती ही वाईट परिणाम करणारी आहे, विपरीत परिणाम करणारी आहे. त्यानंतर नंबर 4 होतं रोमन अंकामधलं नैतिक परिणाम. तर नैतिक अधपतन या मंदीमुळे येऊ शकते. कारण लोकांच्या हाती रोजगार नाही, त्याला उत्पन्न नाही. अशावेळी एकूणच काही लोकांची नीतिमत्तासुद्धा घसरायला लागते आणि नैतिकसुद्धा विपरीत परिणाम या अपस्फीतीचा किंवा मंदीचा व्हायला लागतो. त्यानंतर अपस्फीतीवरील उपाययोजना काय आहेत तर अपस्फीतीवरील उपाययोजना पहिला आहे मौद्रिक उपाय. मौद्रिक उपाय काय काय आहेत तर मौद्रिक उपाय असा आहे की जर समाजामध्ये पैसे नसतील, मुद्रेमध्ये जर घट झाली असेल तर नवीन मुद्रा तयार करा, लोकांच्या हाती पैसा द्या. लोकांच्या हाती जसा पैसा येईल तसं लोक वस्तूची मागणी वाढवतील आणि आपोआपच लोकांची मागणी वाढल्यामुळे वस्तूच्या किमतीमध्ये हळूहळू वाढ व्हायला लागेल आणि आपण मंदीकडून तेजीकडे, अपस्फीतीकडून स्फीतीकडे जायला सुरुवात करू. आणि म्हणून मौद्रिक उपायसुद्धा आहे. त्यामधलं एक होतं अतिरिक्त मुद्रा निर्मिती. मी आत्ता सांगितले जास्तीची मुद्रा निर्माण करा की ज्यामुळं जास्तीची मुद्रा जर निर्माण केली तर लोकांच्या हाती पैसा येईल. लोकांच्या हाती पैसा आला तर लोक काय करतील, आपल्या मागणीमध्ये वाढ करतील आणि मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे आपोआपच वस्तूच्या किमतीमध्ये वाढ व्हायला सुरुवात होईल आणि एकूणच काय ते अपस्फीतीवर सुद्धा आपण काय म्हणतो त्याच्यावर उपाययोजना ही केल्यासारखे होईल. नंबर 2 आहे त्यातलं प्रत्यय मुद्रेचा विस्तार. प्रत्यय मुद्रा म्हणजे ही बँक निर्मित, अधिकोष निर्मित मुद्रा म्हणतात तिला. तर प्रत्यय निर्मितीचा जर विस्तार केला म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही लोकांना लोन दिलं, DD असतील, चेक असतील, याचे जर व्यवहार फास्ट झाले तर लोकांच्या हाती जास्तीत जास्त पैसा येईल आणि लोकांच्या जास्तीत जास्त पैसा आल्यामुळे लोक काय करतील, आपल्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ करतील किंवा आर्थिक व्यवहार, एकूणच अर्थव्यवस्थेतील आर्थिक व्यवहार हे फास्ट व्हायला लागतील, वेगाने व्हायला लागतील आणि आपोआपच या मंदीमधून आपण बाहेर पडू. नंबर 2 आहे राजकोषीय उपाय.
त्यामधलं राजकोषी म्हणजे सरकारच्या दृष्टीने करण्यात येणारी उपाययोजना. त्यामधलं एक करात कपात. जो टॅक्स वाढले होते, खूप सगळे टॅक्स लावल्या जात होते, या टॅक्समध्ये घट करणे जेणेकरून लोकांच्या हाती जास्तीत जास्त पैसा राहील, त्यांच्या हाती पैसा उरेल. आणि त्यांच्या हाती जर पैसा उरला, त्यांच्या हाती जर पैसा राहिला, ते आपोआपच काय करतील, वस्तूच्या मागणीमध्ये वाढ करतील. आणि वस्तूच्या मागणीमध्ये वाढ केल्यामुळे वस्तूच्या किमतीत वाढ होईल आणि आपोआपच या मंदीमधून किंवा या अपस्फीतीमधून आपण बाहेर येऊ. आणि म्हणून अपस्फीतीवरील ही सुद्धा एक उपाययोजना आहे, करात कपात करणे. नंबर 2 आहे सार्वजनिक कर्जाची परतफेड. आपण अगोदर शिकलो होतो, सरकारसुद्धा बऱ्याच वेळा कर्ज काढत असते आणि सरकार कर्ज काढत आहे. सरकारनं जर कर्जाची परतफेड केली म्हणजे सरकारचा जो कर्जरोखा अगोदर विकायला विकला होता, तो आता सरकारनं जर परत खरेदी करायला सुरुवात केली तर सरकारचे जे कर्जरोखे आहेत ते सरकारकडे जातील आणि सरकारकडला पैसा हा जनतेकडे येईल, लोकांकडे येईल. आणि त्यांच्या हाती पैसा आला म्हणजे ते आपल्या मागणीमध्ये काय करतील, वाढ करतील आणि वस्तूच्या किमती वाढून अपस्फीतीवरती काय होईल, उपाययोजना होईल. त्यानंतर हे सार्वजनिक खर्चात वाढ. सार्वजनिक खर्चात जर वाढ केली म्हणजे सरकारचा जो काही वेगवेगळा खर्च असतो त्यात जर वाढ झाली तर आपोआपच त्या खर्चात वाढ झाल्यामुळे लोकांच्या हाती पैसा राहील. कारण त्यांच्या ज्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांना जो पैसा लागत होता तो कमी लागेल, कारण सरकार तो खर्च उचलत आहे. अशावेळी लोकांच्या हाती जास्त पैसा राहील आणि लोकांच्या हाती जास्त पैसा राहिल्यामुळे लोकांकडे पैसा उरेल आणि ते आपल्या मागणीमध्ये वाढ करून आपोआपच वस्तूच्या किमती वाढतील. आणि वस्तूच्या किमती वाढल्यामुळे अपस्फीतीकडून आपण स्फीतीकडे, मंदीकडून आपण तेजीकडे जायला सुरुवात होईल. त्यानंतर आर्थिक सहाय्य किंवा अनुदान. अनेक उद्योग आहेत की ज्याला आर्थिक सहाय्य आणि अनुदानाची आवश्यकता असते. सरकारनं जर आर्थिक सहाय्य आणि अनुदान जर त्यांना केलं तर नवीन लोक कामाला लागतील, रोजगारीमध्ये वाढ होईल. रोजगारीमध्ये वाढ झाल्यामुळे लोकांच्या हाती पैसा येईल. लोकांच्या हाती पैसा आल्यामुळे ते काय करतील, आपल्या मागणीमध्ये त्यांच्या हाती पैसा आल्यामुळे आपल्या मागणीमध्ये वाढ करतील. आणि त्यांनी आपल्या मागणीमध्ये वाढ केल्यामुळे वस्तूच्या किमती वाढून अर्थव्यवस्थेमध्ये तेजी यायला सुरुवात होईल. आणि म्हणून ही सुद्धा एक अपस्फीतीवर उपाययोजना आहे. त्यानंतर नंबर 5 तुटीचे अर्थप्रबंधन. तुटीचे अर्थप्रबंधन बऱ्याच आपण जो वार्षिक जो काही अर्थसंकल्प सादर करतो तो तुटीचा असतो, म्हणजे खर्च जास्त उत्पन्न कमी. असं जर केलं तर खर्च जास्त उत्पन्न कमी, अशावेळी आपण आपल्या उत्पन्नाचे स्रोत शोधून अर्थव्यवस्था तेजीमध्ये आणण्याचा प्रयत्न करून अर्थव्यवस्था जशी तेजीमध्ये येईल तसं आपोआपच या अपस्फीतीवर सुद्धा उपाययोजना केल्यासारखं होईल. त्यानंतर नंबर 3 अन्य उपाय. त्यामधला आहे निर्यात वाढ, आयात घट. निर्यातीत वाढ करणे. निर्यातीत वाढ केल्यामुळे काय होईल की आपल्या वस्तू विदेशात जातील, तिथून विदेशातून आपल्याला परकीय गंगाजळ मिळेल. निर्यात वाढवल्यामुळे आपल्या देशातील लोकांनासुद्धा त्या उद्योगामध्ये रोजगार वाढेल. आणि दुसरं होतं आयात घट. आपण जो विदेशातून माल आणत होतो तो न आणता आपल्या देशातच तसा माल तयार करणे, जेणेकरून आपल्या देशच्या लोकांना रोजगार मिळेल. रोजगार मिळाल्यावर त्यांच्या हाती पैसे येतील. त्यांच्या हाती पैसे आले म्हणजे ते काय करतील, आपल्या मागणीमध्ये वाढ करतील. आणि त्यांनी मागणीमध्ये वाढ केली म्हणजे आपोआप वस्तूच्या किमती वाढून या अपस्फीतीवर किंवा या मंदीवर उपाययोजना होईल. नंबर 2 अतिरिक्त उत्पादनाचा नाश. जे काही जास्तीचं उत्पादन आहे ते कमी करणे, जेणेकरून वस्तूच्या अतिरिक्त उत्पादन नसल्यामुळे आपोआपच वस्तूच्या किमती काय होतील, वाढायला लागतील. हे सुद्धा एक या अपस्फीतीवरील किंवा या मंदीवर उपाययोजना होईल. एकूणच काय तर अर्थव्यवस्थेमध्ये अपस्फीती ही घातक आहे आणि हे घातक असल्यामुळे हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने तोट्याची असल्यामुळे या अपस्फीतीमधून, या मंदीमधून जेवढ्या लवकर अर्थव्यवस्था बाहेर पडेल तेवढ्या या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असते. अशा प्रकारे आपलं हे अपस्फीती हे प्रकरण संपलं.